आणि एक आपल्या ठाणे जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांचे जवळीक असलेले आणि ठाणे जिल्हा प्रमुख शिवसेना शिंदे गट यांचे जिल्हा प्रमुख आणि भिवंडी तालुक्याचे एक लाडके नेतृत्व आज आमच्या विनंतीला मान देऊन आणि या स्पर्धेनिमित्ताने आम्हाला एक मोठं योगदान दिलेलं आहे असे स्वर्गीय रूपचंद हालोजी थले स्टँडचे मालक सन्माननीय देवानंद थले साहेबांचा या मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान या स्पर्धेचे प्रणेते वन मॅन शो सन्माननीय भरतदादा पांडुरंग पाटील यांना विनंती करतो। त्यानंतर मंडळाचे सदस्य हरिदास पाटील, बंटी चौधरी आणि नरारी पाटील आपण देखील या सन्मानाला सोबत साहेबांच्या सन्मानाला आपण उपस्थित राहायचं आहे। या मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान होत आहे। स्वराज्य कशेली या संस्थेचे सर्वेसर्वा आणि शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख सर्वांचे आणि भिवंडी तालुक्याचे लाडके नेतृत्व सन्माननीय देवानंद थले साहेबांचा शुभ सन्मान आजच्या या अंतिम दिवशी मुख्य व्यासपीठावर होते। आणि साहेबांची ओळख कबड्डीच्या स्पर्धा असो, क्रिकेटच्या स्पर्धा असो, कुणीही भिवंडी तालुक्यामध्ये साहेबांकडे गेलं तर नक्कीच खास करून कबड्डी स्पर्धेकरता अजून मोठं योगदान मिळतं। क्रिकेट स्पर्धेला देखील साहेब आपल्या या स्पर्धेनिमित्ताने थोडक्यात संबोधतील। वीर तानाजी क्रीडा मंडळ नवीन 40+ संघ आयोजित भव्य दिव्य अशी सन्माननीय भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025 मध्ये साहेब उपस्थित आहेत। या स्पर्धेनिमित्ताने आमच्या वीर तानाजी मंडळाला व या स्पर्धेमध्ये जे जे भाग घेतलेले त्या संघांना आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत। वीर तानाजी क्रीडा मंडळ क्रिकेट स्पर्धा आयोजित आणि भरतदादा पांडुरंग पाटील यांच्या नावाने चषक जे ठेवलेलं आणि भरवलेलं होतं त्याचा आज अंतिम सामना होता फायनलचा। आणि त्या दोन्ही सामन्यात दोन्हीही टीम माझ्याच होत्या आणि त्या कोणाला तरी एकालाच जिंकायचं होतं। आज चांगला प्रेक्षणीय सामना झाला, पण मला असं वाटतं कशेळी संघाला 10 रन्स कमी झाल्या, नाहीतर आम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना बघायला मिळाला असता। आणि खऱ्या अर्थानं ह्या मैदानाचं वैशिष्ट्य खूप चांगलं आहे। मी बऱ्याच वेळानंतर इथं आलो, पण मी कुंदन पाटील साहेबांकडनं माहिती घेतली त्या पद्धतीने सर्व ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी इथं मेहनत करून हे मैदान उभारलं आणि खूप चांगल्या क्वालिटीचं असं मैदान उभारलेलं आहे। आणि क्रिकेट रसिकांसाठी चांगली मेजवानीचं असं हे काम झालं आहे। तर क्रिकेट हा खेळ मला वाटते या तालुक्यात असा एकही माणूस नसेल की तो त्या क्रिकेटवरती प्रेम करत नाही। जी लोक फार 70-80 वयानंतर सुद्धा क्रिकेटचे सामने दूर तक बघायला येतात, तर क्रिकेट हा लोकांच्या मनामध्ये बसलेला एक खेळ आहे। ज्या पद्धतीत कबड्डीवरती लोकांनी प्रेम केलं तसं क्रिकेटवरही केलं। आजच्या आयोजन नियोजन आणि सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो त्यांचं। आणि इथं आल्याने माझा यथोच्च जो सत्कार केला त्याबद्दल मी त्यांच्या टीमचं मनापासून आभार मानतो। आणि आजच्या दिवशी मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे। जिंकलेली टीम काल्हेर संघाला परत एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि हरलेले क्रिकेट आमची कशेळी संघ असेल त्यांनी पुन्हा एकदा चांगले प्रयत्न करून अंतिम सामना मिळवावा अशा पद्धतीच्या त्यांना शुभेच्छा असतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्स, खूप खूप धन्यवाद सन्माननीय देवानंद थले साहेब। एक चांगलं मनोगत आपण या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं। वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीने आपला मनस्वी आभार प्रकट करतोय। धन्यवाद देवानंद थले साहेब। नक्कीच आपण सांगितल्याप्रमाणे या मैदानामध्ये गावातील प्रत्येक नागरिकाची आणि प्रत्येक खेळाडूची जशी आमच्या व्यासपीठावर बसलेल्या मान्यवर पाहुण्यांची मेहनत आहे तशीच पूर्ण गावाची या मैदानासाठी मेहनत आहे। धन्यवाद। आपण या कार्यक्रमानिमित्ताने आम्हाला भेट दिली आणि नक्कीच थले साहेब आपण या आमच्या या वीर तानाजी क्रीडा मंडळाच्या स्पर्धेचं शोभा वाढवली। पुनश्च आपलं मनापासून मी धन्यवाद आभार व्यक्त करतो। त्यानंतर पुढील या व्यासपीठावर उपस्थित दापोडे गावचे एक नामांकित व्यक्ती आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे
सन्माननीय जिल्हा प्रमुख आणि आमच्या वीर तानाजी क्रीडा मंडळाचे माजी विद्यमान अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेब देखील उपस्थित आहे. मी आपलं देखील शब्द सुमनाने स्वागत करून आपलं पहिल्या दिवशी स्वागत झालेलं आहे. तदनंतर यानंतर खऱ्या अर्थाने भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेची संस्थापक अध्यक्ष त्यांनी सुरुवात केली आणि आत्तापर्यंत अनेक संघ या संघटनेमध्ये जॉईन झाले. ते खरोखरच स्वभावाने आणि नावाने प्रताप शेठ पाटील हे खरोखरच अगदी महत्त्वाचे व्यक्ती आहेत आणि नक्कीच गावाने देखील त्यांचा आदर केला आणि आज ते रानाल ग्रामपंचायतीवर प्रभारी सरपंच म्हणून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना संधी दिलेली आहे. नक्कीच या त्यांच्या माध्यमातून रानाल गावाचा आत्तापर्यंत विकास झालेला आहे आणि अजून देखील विकास करतील. आणि खरोखरच आजच्या या आमच्या स्पर्धेनिमित्ताने आदरणीय भरतदादा पांडुरंग पाटील चषकामध्ये आपण आजच्या दिवशी आम्हाला उपस्थिती दिली. नक्कीच या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी मंडळाचे सदस्य आणि भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे उपाध्यक्ष हरिदास पाटील आणि मंडळाचे सदस्य आणि भिवंडी तालुका 40+ संघटनेचे सदस्य आनंद भाऊ यांना विनंती करतो की आजच्या दिवशी मुख्य गेस्ट मुख्य अतिथी सन्माननीय भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष आणि रानाल ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच एक लाडके नेतृत्व, त्यांना कुठल्याही प्रकारचा गर्व नाही असे हसमुख व्यक्तिमत्व सन्माननीय प्रताप स्वागत आणि सन्मान होता अशा व्यक्तीचा भिवंडीचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध उद्योजक न्यू 40+ संघटनेचे करता धरता संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रतापजी पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीने केला जात आहे. त्यानंतर या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय प्रभाकर पाटील साहेब आहेत, त्यांचं देखील पहिल्या दिवशी स्वागत सन्मान झालेला आहे. गावचे पोलीस पाटील सन्माननीय विजय पाटील साहेबांचं देखील सन्मान झालेला आहे. मी पुनश्च ज्यांचा सन्मान झालेला आहे त्यांचं शब्द सुमनाने पुनश्च सन्मान करत आहेत. त्यानंतर खास करून या पारितोषिक वितरण समारंभासाठी आज एक वैशिष्ट्य म्हणून आमच्या गावातील दोन्ही आम्ही महिला मंडळांना बोलवलेले आहे. त्यांचा कटआउट देखील या स्पर्धेनिमित्ताने आम्ही लावलेला आहे. प्रथमतः आम्हाला या स्पर्धेनिमित्ताने भेट दिली आज मी प्रथमतः गावदेवी महिला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्या यांना विनंती करतो, चला अध्यक्ष मालती साईनाथ पाटील आणि सर्व सदस्य यांनी पुढे यायचं आहे. आपला सन्मान एकत्रितरित्या घेणार आहोत. मी ते पुढे त्यांची ट्रॉफी घ्या ट्रॉफी त्यांची. या स्पर्धेचे सर्व आदरणीय भरत पाटील साहेबांना विनंती करतो आणि आमचे मंडळाचे पदाधिकारी देखील जायचं आहे या सन्मानामध्ये. चला गावदेवी महिला मंडळ मी कुंदन दादांना देखील विनंती करतो, आपण देखील आपल्या गावाच्या या खरोखर महिला भगिनी गावदेवी महिला मंडळ बोललं तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती असते. गावातील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रमामध्ये 15 ऑगस्ट असो 26 जानेवारी असो आमच्या गावातील गुणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव त्यांच्या माध्यमातून केला जातो. त्यानंतर या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे हा मंडळातील जास्तीत जास्त सर्व सभासद आमच्या महादेवी हरिपाठ मंडळामध्ये सहभागी आहेत आणि हरिपाठ मंडळ आपल्या भिवंडी तालुक्यातील नावलौकिक आहे. पंढरपूर असो आणि बाहेर देशात देखील जाऊन आपल्या परमार्थिक विचाराने चांगले त्यांच्याबरोबर जे लोक होती त्यांनी सांगितले खरोखरच दापोडेतील हा महिला मंडळ आणि हरिपाठ मंडळ खरोखर अतिउत्तम आहे आणि या महिला भगिनींचा सन्मान नक्कीच आज देवानंद थले साहेबांनी या काल्हेर टीमसाठी बंद्रा मारुती काल्हेर संघाला 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद साहेब. नेक्स्ट यानंतर महादेवी महिला मंडळाच्या इथे कार्यकर्ते आलेले आहेत. महादेवी महिला मंडळाच्या विद्यमान अध्यक्ष कामिनी दुर्वण पाटील व सर्व पदाधिकारी, माजी अध्यक्ष मंथना सुरेश पाटील, माजी अध्यक्ष प्रियंका नरहरी पाटील आणि माजी उपसरपंच जयराजू पाटील या महादेवी मंडळाच्या कार्यकर्ते आहे. मी कुंदन पाटील आणि भरत पाटील साहेबांना विनंती करतो की खरोखरच महादेवी महिला मंडळांनी
नक्कीच आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये नावलौकिक केलेलं आहे. आपण त्यांच्या माध्यमातून आपल्या भिवंडी तालुक्यातील UPS झालेला विद्यार्थी, आमच्या गावातील आणबान शान अभिजित तुळशीराम पाटील यांच्यासाठी सन्मानार्थ UPS आणि MPS झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि मार्गदर्शन शिबिर त्यांच्या माध्यमातून पाहिला. त्यानंतर हा महिला मंडळ आपल्या भिवंडी आगरी महोत्सव 2025 मध्ये उत्तम प्रदर्शन करून आणि मंगलागौर स्पर्धेमध्ये भाग घेऊन 4था क्रमांक या महिला मंडळाने पटकावलेला आहे. आणि या महिलांनी छोटेखानी महिला उद्योग देखील सुरू केलेला आहे. हा खरोखरच आमच्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर या स्पर्धेनिमित्ताने दापोडे गावचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय केशरीनाथ कचेर पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत. मी मंडळाचे सदस्य सन्माननीय मुकेश नारायण पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभासे दापोडे गावचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय केशरीनाथ कचेर पाटील साहेबांचा सन्मान आज मुख्य व्यासपीठावर घ्यायचा आहे. त्यानंतर सन्माननीय दापोडे गावचे समाजसेवक आणि आगरी सेवाभावी संस्था, त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक मोर्चे, अनेक आंदोलनं आपण पाहिली आणि एक आमच्या गावातील आणि या विभागातील एक धडाडीचे कार्यकर्ते सन्माननीय यशवंत हरिचंद्र पाटील साहेब एक देखील उपस्थित आहेत. मी मंडळाचे सदस्य सन्माननीय सुहास अनंत पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करतो की आपल्या शुभासे सन्माननीय यशवंत पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे. काल्हेर गावचे समाजसेवक, कशेली गावचे समाजसेवक लक्ष्मण लडक्या पाटील मडवी हे देखील साहेब आमच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी मंडळाचे सदस्य सन्माननीय बंटी चौधरी यांना विनंती करतो की आपण साहेबांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर कशेली गावचे समाजसेवक जगन्नाथ कालुराम म्हात्रे साहेब हे देखील आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहेत. मी मंडळाचे सदस्य नरहरी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभासे साहेबांचा सन्मान करायचा आहे. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपला परिपूर्ण संख्येकडून आपण स्टेजसमोर यायचं आहे. थोड्याच वेळात आपण बक्षीस वितरणास प्रारंभ सुरुवात करणार आहोत. मी मोहन दादांना विनंती करतो. यानंतर मी मंडळाचे सर्व सदस्यांना विनंती करतो सर्वांनी स्टेजकडे यायचं आहे. खरोखरच मंडळाचे सर्व सदस्य स्टेजकडे यायचं आहे. कशेळी गावचे सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक आणि क्रिकेटचे निस्कीम चाहते आमचे आदरणीय जगनकाका म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर केलं जातं आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शेळ देऊन काकांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं आहे. खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सर्वांची संस्कृती आहे की अतिथी देव भव. यानंतर मित्र हो, या स्पर्धेचे वन मॅन शो आणि खरोखरच आमच्या वीर तानाजी क्रीडा मंडळ नवीन 40+ संघ दापोडे यांच्यावर नितांत ज्यांचं प्रेम आहे. आम्हाला सन्माननीय भरतदादा पांडुरंग पाटील साहेबांकडून जे या वर्षी जेवढ्या स्पर्धा होतील त्या स्पर्धेची जी प्रवेश फी असेल त्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. आणि या स्पर्धेचे प्रणेते तुम्हा आम्हा सर्वांचे एक दापोडे गावचे लाडके नेतृत्व, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, तसेच गाव कमिटीचे विद्यमान कार्याध्यक्ष, जव्हार नगर परिषदेचे माजी नगरसेवक, त्यांचा या मुख्य व्यासपीठावर बिग सत्कार. मी या भरतदादा पांडुरंग पाटील साहेबांचं खरोखरच या स्पर्धेचे प्रणेते अतिशय उत्तमरित्या ही स्पर्धा संपन्न होते आणि या स्पर्धेचे सर्व सन्माननीय भरतदादा पांडुरंग पाटील साहेबांचं मेगा सत्कार या मुख्य व्यासपीठावर होत आहे. त्यानंतर सन्माननीय मोहित शेठ भरत पाटील, प्रभारी माय भारत ठाणे जिल्हा युवा आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार, मोहितने देखील पुढे यायचं आहे.
आणि मेघा सत्कारामध्ये आपण कुंदन दादा पाटील या आमच्या मंडळाचे अध्यक्ष आपण देखील मेघा सत्कारामध्ये यायचं. प्रताप शेठ पाटील, त्यानंतर सन्मानी व्यासपीठ. या स्पर्धेचे प्रणेते सर्व आणि खरोखरच दापोडे गावाची आणबान शान, ज्यांनी खरोखरच कमी वेळेमध्ये आज महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य होण्याचा मान पटकावला. मित्र व भरतदादांच्या कार्याबद्दल आपण विचार केला तर 2012 मध्ये भरतदादांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळून एक जव्हार ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा एकत्रितरित्या होता. त्यावेळेस भरतदादांनी 2012 मध्ये अपक्ष म्हणून जव्हार येथे कासारवाटी जिल्हा परिषद गणामध्ये आपल्या पत्नीला जिल्हा परिषदेचं तिकीट घेऊन अपक्ष उमेदवारी देऊन त्यांनी भरघोस मतांनी त्यांना निवडून आणलं. आणि त्यानंतर खरोखर जव्हार मधील कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर दादांनी नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरला, परंतु स्थानिक भरतदादा नसल्या कारणाने कुठेतरी नगराध्यक्ष पदापासून दूर राहिले. परंतु त्या नगर परिषदेने त्यांचा विचार करून त्यांना स्वीकृत नगरसेवक पद बहाल केलं आणि नक्कीच त्यांच्या कार्याची सुरुवात झाली. आणि त्यांना खरोखरच एक प्रत्येकाला गुरु असो, त्यांना विनोद तावडेसारखा गुरु मिळाला आणि त्याने भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये प्रवेश करताना विनोद तावडे साहेब मुंबईचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांना राष्ट्रीय सचिव पद मिळालं आणि ते उच्च शिक्षण मंत्री होते. असे भरतदादांचे ते खरोखर जवळचे होते. भरतदादांच्या ऑफिसला 2-3 वेळा ते येऊन गेले. त्यानंतर आमच्या भरतदादांना त्यांनी जवळजवळ 2014च्या लोकसभेला त्यांना आश्वासन दिलं होतं की भिवंडी लोकसभेचं तुम्हाला तिकीट जाहीर करतो. परंतु योगायोगाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यावेळेस कपिल पाटील होते आणि त्यांनी ऐन वेळेस भाजपामध्ये प्रवेश केला. आणि कुठेतरी भरतदादांनी जी मेहनत केली होती भिवंडी लोकसभेमध्ये एक यू बूथचं काम करून प्रत्येक गावामध्ये त्यांनी बूथचं काम करून नक्कीच भाजपा वाढवण्याचं काम केलं होतं. आणि नक्कीच त्यांचं आज भाजपा या पक्षाने त्यांची कार्याची दखल घेऊन आज त्यांना महाराष्ट्र भाजपा कार्यकारिणी सदस्य असं मोठं पद बहाल केलं. मित्रहो, आमच्या दापोडे गावाला एक राजकीय भवितव्य आहे. पहिल्यांदाच आमच्या गावातील सन्माननीय स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील या शिवसेनेचे ते तुळशीराम आत्माराम पाटील हे काँग्रेस आयचे तालुका प्रमुख होते आणि शिवसेनेचे तुळशीराम गणू पाटील हे शिवसेनेचे तालुका प्रमुख होते. पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे तिकीट आमच्या दापोड्यामधूनच फायनल व्हायचं, पण कुठेतरी त्यावेळेस जिल्हा परिषदेचा प्रथमतः तुळशीराम आत्मारामांनी लढवली. त्यानंतर शिवसेनेची उमेदवारी आमच्या लक्ष्मण काकांना मिळाली. एकाच गावातली 2 उमेदवार असल्या कारणाने तिथे कुठेतरी आमच्या कपिल दादांचा विजय झाला आणि आज त्या कारणावरून ते केंद्रीय मंत्री झाले. नक्कीच या गावाने आमच्या कुंदनदादा पाटील त्यांचं देखील कार्याचं दखल घेऊन आज कुंदन पाटील देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहे आणि त्यांनी देखील या तालुक्यामध्ये शिवसेने वाढवण्याचं काम केलं. या आमच्या पावनभूमीला परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांचं पाय लागलेलं आहे. नक्कीच बैठकीची सुरुवात आमच्या दापोडे गावातूनच झालेली आहे. आमच्या गावामध्ये शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि हरिपाठ मंडळ देखील उत्तमरित्या आहे. असं हे गाव खरोखरच त्या गावामध्ये आज मी राहतो याचा मला अभिमान आहे. नक्कीच आजच्या वेळेमध्ये सांगणं खूप जरुरी होतं, कारण आमच्या दापोडे गावाची ही ओळख या मैदानामध्ये होते. धन्यवाद. नक्कीच आमच्या गावाचं एक गाव एक मंडळ आहे. त्यानंतर खरोखरच भरतदादांचे भाऊ हे कुठेतरी आमच्या गावापासून थोडेसे दूर गेले आणि ते ठाण्यामध्ये जाऊन मागच्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं ते भाजपाचे तिकीट घेऊन ते थोडक्या मताने पडले होते, परंतु त्यांचं कार्य अजूनपर्यंत देखील सुरू आहे. आणि आज ते ज्ञानेश्वर नगर या नगराचे ते भाजपा अध्यक्ष आहेत आणि माजी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे ते सदस्य आहेत. मी मंडळाचे सदस्य बंटी चौधरी याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते
सन्माननीय भूषणदादा पाटील यांचा सन्मान करायचा आहे. नक्कीच आपण लगेचच समालोचन पॅनलचं सन्मान घेत आहोत. चला मोहन भोईर समालोचक आपण पुढे यायचं आहे. त्यानंतर मनोज ठाकरे, ज्ञानेश्वर मुकादम, राजेन बजाके, महेश कडू, गणेश पाटील. मी कुंदन दादा व भरत दादांना विनंती करतो, चला आपण समालोचक पॅनल ज्यांनी खरोखरच या 4 दिवस अविरत मेहनत केली. चला मोहन भोईर, मनोज ठाकरे, ज्ञानेश्वर मुकादम, राजेंद्र बजाके, महेश कडू, गणेश पाटील. आज खरोखरच आमचे भरत दादा आणि आमचे कुंदन पाटील साहेब, त्यानंतर आमचे सरपंच विजय पाटील साहेब हे नक्कीच येणाऱ्या कालामध्ये आपल्या भिवंडी ग्रामीणची विधानसभेची ही जनरल वार्ड होणार आहे. जर या आमच्या तिन्ही मान्यवरांपैकी कोणाला संधी मिळाली तर पूर्ण गाव तनमनाने त्यांच्या सोबत राहील असे आमचे हे लाडके नेतृत्व आहे. नक्कीच गावामध्ये प्रत्येक कार्यामध्ये त्यांचं मोठं योगदान असते असे आमचे भरत दादा, आमचे कुंदन पाटील, आमचे विजय पाटील. चला मोहन दादांचा धवला गीत. मित्र दोन्ही संघांना विनंती आहे, कोणी आपण वंदे मातरम झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल, आपण थोडा वेळ करायचा आहे. अजून मान्यवरांचं मनोगत बाकी आहे. धन्यवाद. वीर तानाजी क्रीडा मंडळ बक्षीस वितरणाचा कार्यक्रम, त्या माध्यमातून माझं देखील सत्कार आणि सन्मान झालं. आज साहेबांची पेशकश आहे का मी एखादं गाणं बोलावं. बऱ्याच वेळेला मी प्रल्हाद शिंदेचं गाणी बोलतोय, पण कालच्या स्पर्धेमधून एक वेगळी छाप आपण पाहिली. या महाराष्ट्राची लाडकी गायिका अवनीताई धर्मच्या चषकामधून आली आणि वेगळी छाप करून गेली. आता या नवीन पिढीला धवला आवडत नाही आहे आणि या नवीन पिढीला धवला काही माहीत नाही आहे, पण ती आपली संस्कृती आहे, ती प्रत्येकाने जपावं असं माझं प्रामाणिक मत आहे. आगरी समाजाची परंपरा आहे ती आपण जपली पाहिजे, जगली पाहिजे. धवला हे आपल्या लग्न साऱ्यातलं सर्वात महत्त्वाचं मंगलगीत आहे. ते गायलं जातं. आज अवनीताई खऱ्या अर्थानं अवनीताई फार फोकस झाल्यात, घराघरामध्ये त्यांचं नाव झालं आहे. त्यांनी काल येऊन, आता मी धवला गायचा प्रयत्न करता, मला बोलू नका मात्र. आणि त्याच कार्यक्रमाच्या औचित्यानं त्या ठिकाणी धर्मराजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक महाराष्ट्राचा लाडका बैल त्या ठिकाणी उपस्थित झाला होता, बकासूर. प्रत्येकाला माहीत आहे बकासूर बैल महाराष्ट्रामध्ये पूर्ण वर्ल्डमध्ये त्याचं नाव आहे. तर त्या बकासूरच्या नावानंच धवला बोलतो आता मी. भेवंडी शेराला बकासूर निघाला, भेवंडी शहराला बकासूर निघाला, त्याला निलेश भेटाला आला, त्यालाच निलेश भेटाला आला. दक्षता त्याला पाणी द्यायला आली, दक्षता त्याला पाणी द्यायला आली. बकासूर आमचा भेवंडी शहराला निघाला, बकासूर आमचा भेवंडी शहराला निघाला. बकासूरने त्याचं नाव समुद्रास पार नेला, बकासूरने त्याचं नाव 7 समुद्र पार नेला. महाराष्ट्राच्या लोकांच्या मनाचा खरा तो झाला, महाराष्ट्र लोकांच्या मनाचा खरा तो झाला. शब्द जुलवलं इकर तिकडचं ना, एकदाचा धवला गेला. या आता आपले ताजं शब्द हा घ्या बाबा, तुम्हाला खोटी नको. आता आमचं पाहुणचार. अरे बाबा ये बाबा, तो पहिले जेवाल बजू होता म्हणजे अजून एक पाकिट भेटला आता. सुंदर येईल, काही टेन्शन नको घेऊ, सुंदर पलल. त्यानंतर या स्पर्धेनिमित्ताने GTC लाईव्हचे जे आहेत त्यांनी पुढे यायचं आहे. आपला देखील सन्मान आहे. सूरज म्हात्रे, सूरज म्हात्रे. मी भरत पाटील साहेबांना विनंती करतो, सुसज्ज असं नेट क्लीन लाईव्ह टेलिकास्ट GTC माध्यमातून सूरज यांनी केलं आणि 4 दिवस
यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांनी ही स्पर्धा अतिशय उत्तमरित्या पाहिली. त्यानंतर शब्द सुमनाने डीजे आपलं देखील मनापासून आभार आहे. डीजे मी सन्माननीय भरत पाटील साहेबांना विनंती करतो की उत्तमरित्या डीजे ज्यांच्या माध्यमातून आपण सुमधुर आवाज ऐकला असे डीजेचे यानंतर मी लगेचच भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे एक हसमुख व्यक्तिमत्व आपण बऱ्याच दमन दौरा बघितला. खरोखरच प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक क्रीडा रसिकाला अतिशय मान देतात आणि खरोखरच या मानापायी आपल्या राहणार ग्रामपंचायतीवर प्रभारी सरपंच म्हणून जे काम करत आहेत असे एक लाडके नेतृत्व प्रताप शेठ पाटील यांना देखील मी या स्पर्धेनिमित्ताने खेळाडूंना व आमच्या मंडळाला आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे. आजच्या या वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित भरतदादा पाटील चषक या निमित्ताने सर्व संघांनी ज्या संघांनी इथे भाग घेतला त्यांचे आभार आणि विजयी उपविजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांची नावं घेत बसलो तर मला वाटते तास तरी कमी पडेल एवढे मान्यवर इथे आहेत. म्हणून पूर्ण व्यासपीठ कुंदन पाटील साहेबांना सांगतो की आता आपल्या इकडे जवळजवळ 4 संघटना झालेल्या आहेत. ह्या 4ही संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात खेळाडू निर्माण होऊन जे संघ जशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करून खेळतात चांगली गोष्ट आहे. परंतु आपण नुसती संघटना काढून चालणार नाही तर त्या संघटनेला बल देण्याचं काम देखील जसं आपण सांगितलं की कुंदन पाटील साहेबांनी 2008 साली या भिवंडी तालुक्यात 40+ संघटना आणल्यानंतर मला वाटते बऱ्याचशा खेळाडूंना एक गाव एक संघ असं त्यांची संकल्पना होती. परंतु बरेचसे खेळाडू गावातले वंचित राहत होते म्हणून आपण नवीन 40+ संघटना निर्माण केली. त्याच्यानंतर 3री संघटना झाली, 4थी संघटना झाली आणि या संघटनेच्या माध्यमातून सर्व मुलांना खेळायला भेटलं. जे वरिष्ठ असतील त्यांना खेळायला मिळालं. परंतु आपल्या पाठीमागे नक्कीच कोणाचा तरी हात किंवा छाप आहे ती आपल्या भगिनी असतात. म्हणून ह्या 40+ संघटनेला किंवा इतरही देखील कबड्डी देखील आपला असला तरी महिला भगिनी आपल्या पाठीमागे असले तर ती स्पर्धा नक्कीच यशस्वीरित्या पार पाडते. आता बघितलं तर इथे क्रिकेटची पंढरी, कबड्डीची पंढरी म्हणून ह्या गावाला संबोधलं जातं ना. खरोखरच इथे नाव ठेवण्यासारखं काही या आमच्या नवीन 40+ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा इथल्या स्थानिक जे खेळाडू आहेत वीर तानाजी दापोड्याच्या एकही असं बोलता येणार नाही की ही स्पर्धा खराब असेल. कारण इथे खेळण्यासाठी सर्व संघ उत्सुक असतात. म्हणून तुम्हाला देखील तुमचे देखील खूप आभार. मी साहेब एक नवीन संकल्पना तयार केलेली आहे. जशा आपण आपल्या मागे जशा या भगिनी आहेत या भगिनींसाठी काहीतरी या तालुक्यात करायचं आहे. म्हणून एक महोत्सव या बचत गटांच्या माध्यमातून आपल्याला भरवायचं आहे आणि आपण सर्वच जे आपले आमदार, खासदार, मंत्री, जे पण नगरसेवक वगैरे असतील यांना घेऊन आपण एक महिलांचं बचत गट असतात किंवा ग्रामसंस्था असते. ताई तुम्हाला मी सांगेन की तुम्ही पुढाकार घ्या. तुम्ही जशा सरपंच आहेत, अध्यक्ष आहेत, ताई तुमच्या माध्यमातून ह्या बचत गटांना कुठेतरी ह्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना उद्योजिका होण्याचा सन्मान जो भेटतो तो एक खरोखरच आपल्या घराला किंवा आपल्या मुलांना, आपल्या मुलींना त्याची नक्कीच चालना भेटेल आणि यशस्वी उद्योजिका म्हणून तुमच्याकडे आम्हाला बघायचं आहे. म्हणून हा महोत्सव जवळजवळ फिक्सच झालेला आहे. परंतु त्याची डेट ह्या 30 तारखेची किंवा 14-15 जानेवारी 2026 अशी असणार आहे. परंतु ती डेट काय फिक्स झालेली नाही. ती जेव्हा फिक्स होईल त्यावेळेस नक्कीच ताई तुमच्याकडे आम्ही येणार आणि तुम्हाला विनंती करणार. विनंती नाही
तर तुमच्या पाया पडून आम्ही तुम्हाला सांगणार की या भिवंडी तालुक्यात जेवढ्या काय बचत गटा किंवा ग्रामसंस्था असतील त्यांना घरोघरी जाऊन आपण त्यांना विनंती करायची आहे की या महोत्सवामध्ये भाग घ्या, या महोत्सवामध्ये तुमचे स्टॉल लावा, तुम्ही काय काय जे पदार्थ बनवता, साड्या विकता, मसाले बनवता, हे सर्व ह्या स्टॉलमध्ये आपण द्यायचे आहेत. आणि ही संकल्पना माझ्या मनात आली कारण साहेब आपण 40+ खेळतो त्यावेळेस आपण बघतो की आपल्या मागे ज्यावेळेस महिला भगिनी ज्यावेळेस आपल्या मागे असतात तेव्हा आपल्याला बरं वाटतंय. म्हणून आपल्याला आता त्यांच्या मागे उभं राहून त्यांना उद्योजिका बनवायचं आहे. म्हणून ही संकल्पना तयार करायची आहे आणि नक्कीच माझ्या महिला भगिनी त्याला प्रतिसाद देतील आणि नक्कीच या संकल्पनेतून त्या उद्योजिका बनतील. आणि ह्या स्पर्धेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद प्रतापबाबा पाटील साहेब, अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केले. या खेळाबरोबर खरोखरच जे जे खेळायला येतात त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी महिलांचं मोठं योगदान असतं की त्यांना खेळायला पाठवतात. आणि प्रताप शेटनी जी संकल्पना मांडली का महिला देखील आपल्या उद्योजिका बनल्या पाहिजेत. नक्कीच प्रताप शेठ पाटील आपली संकल्पना चांगली आहे. आणि तुमच्या माहितीसाठी आमच्या महादेवी महिला मंडळ दापोटे यांनी 2023 पासून महिला उद्योग महादेवी महिला स्त्री शक्ती उद्योग दापोडे या 2023 पासून ते कार्यरत आहे. पत्रावली, घरगुती डिश, ग्लास अशा पद्धतीने ते बनवतात. त्यानंतर 2 वर्षापासून 100 माणसांचं घरगुती जेवण, दिवाळीचा उत्तम फराळ आपण पाहिलं. गुंदोली, वल, ओवली अनेक गावामध्ये त्यांचा टेस्टी फराळ प्रत्येकाने चाकला असेल. त्यानंतर पहिल्यांदाच यावर्षी त्यांनी आपले नाश्ता बॉक्स ते देखील लॉन्चिंग केली आणि सन्माननीय भरतदादा पाटील साहेबांनी देखील ऑर्डर दिली. त्यांच्या दत्त जयंतीनिमित्ताने ते भरतदादांकडे गेला असतील, त्यांनी त्या नाश्ता देखील खाल्ला असेल. अशा आमच्या महिला कुठेही कमी नाहीत. त्यानंतर मी आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सन्माननीय कुंदन पाटील साहेबांना विनंती करतो की आमच्या वीर तानाजी नवीन 40+ संघाला 2 मिनटं साहेब, 2 मिनटं आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत या चषकाला. मी स्वतः खेळाडू असल्याने मला माहीत आहे खेळाडूंची काय परिस्थिती झाली असेल म्हणून सांगतो तुम्ही बोलत नाही. ठीक आहे. एक गाव एक मंडल वीरतानाचे क्रीडा मंडळ आयोजित भरतदादा पाटील चषक 2025 नवीन 40+ यांच्या माध्यमातून आजची ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पडलेली आहे. कारण मी पहिल्या दिवशी ओपनिंगला होतो आणि शेवटच्या दिवशी मी सारंगाव इथे आमच्या 40+ची स्पर्धा चालू होती. मी फायनलचा एकच राऊंड बघितला आणि मी निघून आलो. मला राजेश पाटीलचा फोन आला का दादा लवकर या, इथे ही स्पर्धा आता चालू होते. आणि मी तो कार्यक्रम माझा स्वतःचा असल्या कारणानेच मी टाकून इथपर्यंत आलो. कारण आम्ही एक गाव एक मंडळ जेव्हा बोलतोय तेव्हा आम्ही सर्व ज्या टीम आमच्या आहेत आम्ही सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचं काम करतोय. म्हणून मी तिथं न राहता इथं आलो. ठीक आहे. आज या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांनी भाग घेतलं प्रत्येकजण पाहुणे जरी आले तरी आमच्या या मैदानाची नेहमीच वाहवा करतात. कारण या मैदानामध्ये मेहनतच तशी आमच्या सर्व खेळाडूंनी, ग्रामस्थांनी, ग्रामपंचायतींनी घेतलेली आहे. आपण ज्यावेळेला एकत्र राहतो ना, युवा पिढी जेव्हा आपण एकत्र राहतो ना, तेव्हा गावाचा विकास होण्यासाठी आपल्याला कोणीच अडवू शकत नाही. कारण इथली ह्या मैदानाची परिस्थिती तुम्ही जर पूर्वी बघितली असेल, कारण मी त्या टायमाला आता मला मागच्या महिन्यातच क्लिप बनवली होती एक, आपल्या गावच्या मंडळावर पण टाकली होती आणि आमच्या 40+च्या मंडळावर टाकली होती का इथे 40-45 फूट खोल खदानी होत्या. आणि इथं मैदान कसं होईल हा सर्वांनाच प्रश्न पडला होता. परंतु आमच्या युवकांनी, ग्रामस्थांनी एकजुटीने मेहनत चालू केली आणि पाहता पाहता हे तुम्हाला चांगला मैदान पाहायला मिळाला. याचा सर्वात मोठा श्रेय म्हणजे एकतेला जातोय. तुमच्या गावाची जेव्हा एकता असेल ना तेव्हा तुम्ही काही करू शकता. म्हणून मी सर्व संघांना विनंती करतोय. आता प्रतापदादांनी सांगितलं की एक संघटना होती, 2 झाल्या, 3 झाल्या, 4 झाल्या. परंतु आता मी पुन्हा मी तेच सांगतोय की आपण 4ही संघटनेचे मेन पदाधिकारी एकत्र येऊया. कारण आमचा स्वप्न असा होता की 40+ संघटना आपल्या या भिवंडी ग्रामीणपुरता असावी आणि त्यातल्या त्यात ही फिटनेससाठी असावी. परंतु मी नेहमी सांगतोय की आता बस झालं ना, 32, 35, 38 आता 40 बोलतो ना आपण 40+ वरून 40+ केल्याला संधी द्या ना खेळाडूंना. होते काय आता मी 50वर आलोय फेफला जाते. आपण चौघे एकत्र झालो ना तर अशा खेळाडूंना आपल्याला वेटीस धरता येणार नाही. जेणेकरून ज्यांना 50 वर्ष, आता माझ्या संघटनेमध्ये एक 66 वर्षाचा खेळाडू खेळतोय गोट्या म्हणून,
पिंपळगर संघाचा, तुम्ही त्याचा खेळ बघा. पण त्याला जर 38चा खेळाडू 35चा खेळाडू जर आला तर त्याला नीट खेळता येणार नाही. म्हणून विनंती करतोय, जमलं तर बघा, कारण 40+ नाव दिले तर 40+ सारखं आपण खेळलो पाहिजे. असू दे. पुन्हा एकदा तुम्ही जी संकल्पना केलेली आहे की आपण खेळ खेळत असताना ज्या वेळेला आपल्या पाठीमागे आपल्या भगिनी असतात तर त्यांनाही कुठेतरी संधी मिळायला पाहिजे. तर नक्कीच तुम्ही ज्या ज्या वेळेला हाक माराल त्यावेळेला आमचा वीर तानाजी मंडळच नाही तर आमच्या गावातले जेवढे होतकरू आहेत कार्यकर्ते, हे सर्व तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील अशी तुम्हाला मी ग्वाही देतोय. त्याच्यात आमची 40+ ही तुमच्याबरोबर खंबीरपणे पाठीशी उभी असेल. मित्रांनो, आपण चांगला खेळ केला, अनेक दिवस स्पर्धा चालू होती. ठीक आहे, हारले असाल, हारलेल्या संघांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय आणि जिंकलेल्या संघांना मी मनापासून तुमचं अभिनंदन करतोय. मला पहिल्या दिवसापासून इथं बोलावला होता, माझा मान सन्मान केलात, मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. खरं तर मी बोलणार नव्हतो, कारण काय झालं, उशीर खूप झालेला आहे, त्याच्यामुळे बोलणार नव्हतो. परंतु मला संधी दिली. आपण आयोजकांचे मनापासून आमचे आभार मानतोय. आणि पुन्हा एकदा नवीन 40+ असेल, 40+ असेल, मास्टर 40+ असेल, आपली ओपनची A टीम असेल, B टीम, या 5ही संघांना सांगतोय की आपण कुठेतरी पुन्हा एकदा बोकड कापण्याचा कार्यक्रम करूया. कारण 1-1, 2-2 मॅच जिंकली तो नाही तल्यावरचा, कारण आपण 1-1, 2-2 मॅच जिंकली का हारतोय. कारण आपला दादा संघ फक्त वीर तानाजी मंडळ सांगतात माईकवर एक कॉमेंट्रीवाले, परंतु आपण दादागिरी कुठे आली करायला भेटत नाही. त्याच्यामुळं 1 जिंकली का दुसरीला हारतो, 2 जिंकली का तिसरीला हारतो. आपल्याला कुठेतरी आता एकत्र येऊन कार्यक्रम करावा लागेल, जेणेकरून लवकरात लवकर आपल्या वीर तानाजी मंडळाला एक फायनल येईल अशी मी तुम्हाला विनंती करतोय. पुन्हा एकदा मनापासून सर्वांचे अभिनंदन करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय भरतदादा पांडुरंग पाटील साहेब हे देखील या स्पर्धेनिमित्ताने बोलतील. या स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी इथे उपस्थित सन्माननीय आमच्या गावचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य कुंदन पाटील साहेब, तसेच 40+ नवीनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्रताप शेठ पाटील, तसेच आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक प्रभाकर दादा पाटील, उपसरपंच दत्ता पाटील, आमच्या गावचे पोलीस पाटील विजय पाटील, माझे बंधू भूषण पाटील, तसेच महिला मंडळच्या अध्यक्षा आपल्या मालतीताई, तसेच दुसऱ्या मंडळाच्या अध्यक्षा कामिनीताई, आणि खास करून इथे या स्पर्धेचं नियोजन करणारे वीर तानाजी मंडळ, तसेच झाला बोलला ना उपसरपंच बोललो या स्पर्धेचं नियोजन ज्यांनी अतिशय उत्कृष्ट केलं असं नवीन 40+, तसेच त्यांना साथ देणारे दुसरे 40+चे दोन्ही संघ, आणि खास करून 4 दिवस इथे या व्यासपीठाचा मान सन्मान वाढवण्यासाठी आलेले सर्व आमच्या गावचे नागरिक, आणि या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांनी भाग घेतला ते सर्व खेळाडू, आणि आज जी अंतिम फेरीत पोहोचलेले जे 2 संघ आहेत त्यांचे इथे उपस्थित सर्व खेळाडू, खरोखर माझ्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे. कारण भरत पांडुरंग पाटील चषक याचं पहिला वर्ष आहे. आम्ही मागच्या वर्षी चषक केला, पण तो नमो चषक म्हणून होता. त्याच्यात कुठेतरी पक्षीय चित्र दिसत होतं, म्हणून आपले जे नवीन 40+चे जे सर्व खेळाडू आहेत यांनी सुचवलं की दादा तुमच्या नावानेच आपण चषक ठेवू,
मी खऱ्या अर्थाने त्यांना सांगितलं होतं की आपण वीर तानाजी चषक ठेवू, पण त्यांनी सांगितलं वीर तानाजी चषक आपला होत असतो, पण एक स्पेशल तुमच्या नावाने चषक ठेवू म्हणजे त्याला एक वेगळं स्वरूप येईल. तर मी त्यांना सांगितलं तुम्हाला जसं वाटेल तसं करा, आणि त्यांनी शेवटी त्यांची इच्छा पूर्ण केली आणि भरतदादा चषक हा इथे आयोजित केला. या चषकासाठी खऱ्या अर्थाने जे देणगीदार आहेत त्यांचेही मला धन्यवाद करावं असं वाटतं, कारण मी जरी काही रक्कम दिली असेल पण त्यांनी जी रक्कम दिली त्या रकमेच्या आधारे खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ही स्पर्धा संपन्न झाली. तसेच या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी ट्रॉफ्या दिल्या, ज्यांनी ज्यांनी वस्तुस्वरूपी बक्षिसं दिली, त्यांचंसुद्धा मी धन्यवाद करतो. आणि खऱ्या अर्थाने आज या व्यासपीठावर शोभा वाढवली असे आमचे महिला बचत गट दोन्ही, त्यांना खास करून मी त्यांच्या जसं प्रताप पाटील यांनी सांगितलं की उद्योजिका आपल्याला या पुढे करायचे आहेत. प्रताप शेठ, तुम्हाला मी सांगू इच्छितो की नाविन्यपूर्ण काम करण्यासाठी आमच्या दापोडे गावचं नाव आहे. तुम्हाला काही दिवसातच असा अनुभव येईल की आमच्या महिला आहेत गावातील, त्या काहीतरी प्रस्ताव तयार करतील आणि आपणासमोर ठेवतील आणि त्याला तुम्ही निश्चितच प्राधान्य द्याल अशी मी आशा करतो. आणि या स्पर्धेमध्ये जिंकलेला जो अंतिम संघ आहे त्यांनाही धन्यवाद देतो, आणि जो हरलेला संघ आहे त्यांना पुन्हा खेळून फायनल मारण्याच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भरतदादांनी. नक्कीच या स्पर्धेनिमित्ताने आम्हाला ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्व लोकांचं आज दादाने आभार व्यक्त केलं. नक्कीच ही स्पर्धा, कुठलीही स्पर्धा म्हटलं की त्यांचं मोठं योगदान असतं. आपण वळूया पारितोषिक वितरणाकडे. मी प्रथमतः या स्पर्धेतील विजेता संघातील सामनावीर पुरस्कार, मामा सामनावीर बंद्र्या मारुती संघाचा सुनील पाटील, ज्याने शेवटच्या सामन्यामध्ये 20 धावा ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला, असे आमच्या दीपक म्हात्रेचा संघ. नक्कीच आज त्यांचा चांगला परफॉर्मन्स ठरला. चला, सामनावीराचा पुरस्कार सुनील पाटील. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत या खेळाडूसाठी. नक्कीच प्रेक्षकांचं आणि आमच्या मान्यवरांचं त्यांनी मनोरंजन केलं. मी प्रथमतः ट्रॉफी मी महिला भगिनींना विनंती करतो की आपल्या शुभासे ट्रॉफीचं वितरण करायचं आहे, जी आम्हाला भाल झाली होती. महिला भगिनी सर्वांनी ही ट्रॉफी आम्हाला हरिदास पाटील, बंटी चौधरी आणि आनंद भाऊ यांच्याकडून पुढे ठेवू, यांच्याकडून ही ट्रॉफी बाला जाते. रीना मॅडम घ्या, तुम्ही ट्रॉफी द्या. सामनावीराचा ट्रॉफी द्यायची आहे. ही ट्रॉफी द्या. त्यानंतर जे गिफ्ट हॅम्पल आहे ते स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ महादेवी महिला मंडळाच्या अध्यक्षा कामिनी दुर्वन पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं हे गिफ्ट आपण पाहतो. साडी नाही का, साडी. त्यानंतर माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कविता संतोष पाटील यांच्या मार्फत हे गिफ्ट साडी आम्हाला देण्यात आली होती आणि ते देखील या मॅन ऑफ द मॅचच्या मानकरी त्यांना देत आहे. थम्सअप नाही ना. त्यानंतर मागच्या सामन्यातील सेमीफायनलतील काल्हेर संघाचा परशा. चला, मी सन्माननीय प्रतापदादा पाटील, सन्माननीय प्रभाकर पाटील साहेब आणि सन्माननीय भरतदादा पाटील यांना विनंती करतो की सामनेवरची ट्रॉफी आपल्या शुभासे द्यायची आहे.
मागच्या सेमीफायनलच्या सामन्यातील हां त्यानंतर गिफ्ट हॅम्पल हां त्यानंतर ज्यांनी आमच्या दापोडे गावाचं नुकतंच मान ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी उंचावर नेलं, आपण सर्वांनी पाहिली ठाणे जिल्हा कुमार संघामध्ये आमच्या दापोडे गावातील एक अष्टपैलू कबड्डी खेळाडू ज्यांनी पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने 53वी 52वी जी स्पर्धा संपन्न झाली, या स्पर्धेमध्ये ज्यांनी ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करून आमच्या या ठाणे ग्रामीणनी तिथे अंतिम विजेतेपद पटकावलं, मी संपूर्ण व्यासपीठाला विनंती करतो असा कुमार गटातील एक अष्टपैलू खेळाडू तन्वेश भानुदास पाटील यांचा मेगा सत्कार या मुख्य व्यासपीठावर मी सन्माननीय सर्व मान्यवरांना विनंती करतो की हा सन्मान सर्वांनी या अशा आमच्या वीर तानाजी क्रीडा मंडळाच्या एक गाव एक मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळाचा एक अष्टपैलू कबड्डी खेळाडू तन्वेश भानुदास पाटील यांचा आज मुख्य व्यासपीठावर सन्मान होत आहे. नक्कीच पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या आपल्या ठाणे ग्रामीण कुमार संघांनी अतिशय उत्तम कामगिरी केली आणि त्याचा प्रशिक्षक रितेश साटम आणि बंद्रा मारुती संघाचा यतीश मात्रे यांनी अतिशय मेहनत घेऊन आपल्या संघाला अंतिम विजेतेपद पटकलं. नक्कीच यतीश मात्रे आपलं देखील मोठं योगदान आहे. त्यानंतर आपण पहिल्यांदा चतुर्थ विजेती संघ उपउपांत्य उपउपांत्य संघ चतुर्थ श्रेणीतील स्वर्गीय गौरीबाई दशरथ पाटील यांच्या स्मरणार्थ उपसरपंच सन्माननीय दत्ता दशरथ पाटील तसेच स्वर्गीय तुकाराम सकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार मित राजेंद्र पाटील यांच्याकडून हे आम्हाला ही ट्रॉफी बहाल झाली होती. आणि चतुर्थ विजेता संघ उपउपांत्य जोशी इलेव्हन भादवड संघ जोशी इलेव्हन भादवड संघ ये चला. मी गावदेवी महिला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना अध्यक्ष मालती साईनाथ पाटील व सर्वांनी पुढे यायचं आहे. उपउपांत्य संघ चतुर्थ विजेता संघ स्वर्गीय गौरीबाई दशरथ पाटील यांच्या स्मरणार्थ व स्वर्गीय तुकाराम सकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ आज आमच्या गावदेवी महिला मंडळाच्या सर्व महिला भगिनी अध्यक्ष मालती साईनाथ पाटील व त्यांच्या सर्व सहकारी यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण होत आहे. मित्र सर्व खेळाडूंनी या संघासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहे. जोशी इलेव्हन ये संघ आज चतुर्थ विजेता संघ ठरलेला आहे. आणि भरतदादा चषक 2025चा त्यांनी मान पटकावलेला आहे. या स्पर्धेतील खरोखर वैशिष्ट्य होतं. त्यानंतर उपउपांत्य दुसरा संघ जी अमल ट्रॉफी स्वर्गीय गौरीबाई दशरथ पाटील यांच्या स्मरणार्थ उपसरपंच सन्माननीय दत्ता दशरथ पाटील व स्वर्गीय तुकाराम सकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार मित राजेंद्र पाटील यांच्याकडून हे तिसऱ्या क्रमांकाची उपउपांत्य संघ तिसऱ्या क्रमांकाचा अतिशय उत्तम खेळ करून प्रेक्षकांची मने जिंकली अशी कालिका माता कालवार उपउपांत्य संघ. चला, मी महादेवी महिला मंडळाचे अध्यक्ष कामिनी दुर्वण पाटील व सर्व सदस्य यांनी पुढे यायचं आहे. चला, वीर तानाजी क्रीडा मंडळ नवीन 40+ संघ दापोडे आयोजित सन्माननीय भरतदादा पांडुरंग पाटील चषक
उपोपांत्य संघ कालिका माता कालवार. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत या संघासाठी. डीजे नाशिक ढोलचे मुद्दे वाढ. त्यानंतर मंडळाकडून रोख रक्कम. त्यानंतर उपविजय संघ ते देखील आम्हाला स्वर्गीय गौरीबाई दशरथ पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय दत्ता दशरथ पाटील उपसरपंच व स्वर्गीय तुकाराम सकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार मीत राजेंद्र पाटील यांच्यातर्फे बहाल झाला होता. आणि खरोखरच ज्यांनी 2 दिवस प्रेक्षकांची मनं जिंकली. नक्कीच 2 सामने अतितटीच्या लढतीमध्ये आमच्या वीर तानाजी संघामध्ये 22 धावांचं एका ओव्हरमध्ये टार्गेट चेस करून, त्यानंतर जोशी 11 भादवड या संघाबरोबर 31 धावांचा शेवटच्या ओव्हरला टार्गेट चेस करून जे अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. आणि सन्माननीय जिल्हा प्रमुख देवानंद तले साहेबांचा हा संघ आहे. जवळजवळ तालुक्यामध्ये हा संघ मातब्बर आहे. मी संपूर्ण मान्यवर पाहुण्यांना, सन्माननीय भरत पाटील साहेब, सन्माननीय प्रताप पाटील साहेब, सन्माननीय कुंदन पाटील साहेब, सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो की आपल्या शुभासे उपविजय संघ सन्माननीय स्वराज्य क्रीडा मंडळ कशेली चला फायनलचा ठरलेला संघ स्वराज्य क्रीडा मंडळ कशेली आणि संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण केलं जातं. नक्कीच या संघाने या आमच्या वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित सन्माननीय भरतदादा पांडुरंग चषकावर त्यांनी नाव कोरलेलं आहे आणि उपविजेते पद पटकावलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तर उत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय जयश्री महेंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ समाजसेवक महेंद्र पुंडलिक पाटील यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजीची ट्रॉफी आम्हाला बहाल झाली होती. आणि उत्कृष्ट गोलंदाज ज्याने 8 विकेट, त्यानंतर मी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय भूषण पाटील साहेब, सन्माननीय देवानंद पाटील साहेब यांना, त्यानंतर पोलीस पाटील विजय पाटील यांना, तिन्ही मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. आणि ज्याने 8 विकेट घेऊन उत्कृष्ट गोलंदाज होण्याचा मान पटकावला आणि सन्माननीय भरतदादा चषकावर त्यांनी नाव कोरलं असा खेळाडू कोण असेल? बंद्र्या मारुती संघाचा विकास. नक्कीच ज्यांनी स्वर्गीय कबीर निर्मल चषकामध्ये देखील आपल्या गोलंदाजीची छाप निर्माण केली असा अष्टपैलू गोलंदाज विकास. मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो की बंद्र्या मारुतीचा उत्कृष्ट गोलंदाज आहे विकास, तुझं खूप खूप अभिनंदन. डीजे आणि एकदा जोरदार टाळ्याच. समाजसेवक सन्माननीय यशवंत हरिचंद्र पाटील, आमचे युवा उद्योजक मोहित भरत पाटील, त्यानंतर अजय भरत पाटील, आपण तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभासे ह्या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. आणि वीर तानाजी क्रीडा मंडळ नवीन 40+ संघ आयोजित सन्माननीय भरतदादा चषकावर उत्कृष्ट फलंदाज ज्या खेळाडूने या चषकावर नाव कोरलं हे आम्हाला बहाल झालं होतं. स्वर्गीय दिलीप सजन पाटील यांच्या स्मरणार्थ एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
दराडीचे आमच्या दापोड्याचे कार्यकर्ते आविष्य दिलीप पाटील यांच्याकडून आम्हाला ही ट्रॉफी बहाल झाली होती. आणि या ट्रॉफीवर ज्यांनी नाव कोरलं, ज्यांनी 72 धावांची उत्कृष्ट खेळी गेली, गेस करायचं आहे खेळाडूंपैकी असा उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? नाही, स्वराज्य कशेली या संघाचा जयेश पाटील. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. डीजे मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो की सन्माननीय भरतदादा चषकाची ही ट्रॉफी आपण वितरण करायची आहे. शक्तीनिशी इथे येणार आहे. हा, त्याच्या अगोदर आपण मालिका विरोध देतो. यानंतर व्यासपीठावर उपस्थित दापोडे गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय दत्ता दशरथ पाटील साहेब, त्यानंतर माजी उपसरपंच सन्माननीय प्रभाकर पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही मालिकावीराची ट्रॉफी द्यायची आहे. आणि मी त्यानंतर समाजसेवक देवानंद छत्रपती पाटील यांनी देखील या पारितोषिकासाठी पुढे यायचं आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराची ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय गोपीनाथ जाना पाटील यांच्या स्मरणार्थ आमच्या 40+ उत्कृष्ट खेळाडू समाजसेवक अनिल गोपीनाथ पाटील यांच्याकडून ही ट्रॉफी बहाल झाली होती. आणि वीर तानाजी क्रीडा मंडळ नवीन 40+ संघ दापोडे सन्माननीय भरतदादा पांडुरंग पाटील चषकावर मालिकावीराचं ज्यांनी नाव कोरलं कोण असेल? दोन्ही संघामध्ये गेस करायचं आहे, खेळाडूंनी गेस करायचं आहे. कोण असेल? परशा कोण असेल? अजून कोण असेल? गेस करायचं आहे. खरोखरच ज्यांनी चंद्रवदन त्यांनी 57 धावा खेच करत 5 विकेट घेतल्या, त्यांना 82 गुण. थांबायचं आहे. चंद्रवदननी 82 गुण आपल्याला प्राप्त झालेला आहे. परंतु मालिकावीरावर ट्रॉफी आपण घेतली नाही, सॉरी. आणि खरोखरच बंद्रा मारुती संघाचा एक अष्टपैलू कामगिरी करून 49 धावा 7 विकेट आणि 84 गुण प्राप्त करून कोण ठरला असेल? सुनील. चला, सुनील याने पुढे यायचं आहे. सॉरी चंद्रवदन, तुम्ही खूप सारा चांगला खेळ केला, परंतु तुझ्याच संघाचा सुनील हा सामनावी ठरलेला आहे. मी मान्यवर डीजे सर्वांनी कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम याने होणार आहे. तू जरा ते कर. त्यानंतर या स्पर्धेचे चॅम्पियन संघ, मी प्रथमतः ही ट्रॉफी आम्हाला बहाल झाली होती स्वर्गीय गौरी दशरथ पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय विद्यमान उपसरपंच सन्माननीय दत्ता दशरथ पाटील साहेबांकडून, तसेच स्वर्गीय तुकाराम सकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार मीत राजेंद्र पाटील
यांच्याकडून आम्हाला ही ट्रॉफी बाळ झाली होती आणि या चॅम्पियन स्पर्धेचा आणि वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे नवीन 40+ संघ आयोजित सन्माननीय भरतदादा पांडुरंग पाटील चषकावर चॅम्पियन होण्याचा मान ज्या संघाने पटकावलेला आहे, सर्व चॅम्पियन आणि खास करून आमचे दीपक दादा आणि संतोष पाटील आपण दोघांनी यायचं आहे. विशेष मेहनत या आपण खेळाडूंवर घेत आहेत. नक्कीच चॅम्पियन ट्रॉफी मी संपूर्ण व्यासपीठाला सन्माननीय प्रतापदादा, सन्माननीय भरत पाटील साहेब, सन्माननीय कुंदर पाटील साहेब आणि सन्माननीय व्यासपीठाला विनंती आहे, महिला भगिनींनी देखील आपण वरती उभे राहायचं आहे. म्हणजे ट्रॉफीचं आपण वितरण खेळाडूंनी सर्वांनी यायचं आहे. जे खेळाडू काही खेळाडूंनी बसायचं आहे आणि मोजक्याच खेळाडूंनी ट्रॉफी घ्यायची आहे. चॅम्पियन ट्रॉफी बंद्र्या मारुती संघ काल्हेर, डीजे चॅम्पियन. आणि खरोखरच या ट्रॉफीचं वैशिष्ट्य आहे, ही 25 किलोची स्टीलची ट्रॉफी, क्रिस्टलची ट्रॉफी. खास करून आमच्या वीर तानाजी क्रीडा मंडळाने पहिल्यांदा ती संकल्पना मांडली आणि चॅम्पियन होण्याचा मान बंद्र्या मारुती संघ काल्हेर सर्व डीजे सर्वांनी जागेवर थांबायचं आहे. या कार्यक्रमाची वंदे मातरम नंतर सांगता आपण करणार आहोत. तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी सर्वांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि ही स्पर्धा आमच्या वीर तानाजी क्रीडा मंडळाची सन्माननीय भरतदादा चषक 2025 अगदी यशस्वी झालेला आहे. सर्वांनी आमच्या भरतदादासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे आणि आमच्या वीर तानाजी क्रीडा मंडळासाठी देखील जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. डीजे चला वंदे मातरम.